दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार यड्रावकर यांचा भव्य प्रचार दौरा उत्साहात संपन्न. दत्तवाड राजश्री शाहू विकास आघाडीच्या वतीने दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात आयोजित करण्यात आलेला शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा भव्य प्रचार दौरा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद उमेदवार उत्तरादेवी विजितसिंह शिंदे तसेच पंचायत समितीचे उमेदवार बाबासाहेब वनकोरे व अविनाश पाटील यांच्या प्रचारासाठी थेट मतदाराशी संवाद साधण्यात आला. गावागावात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने संपूर्ण दौरा उत्साही वातावरणात पार पडला. या प्रचार दौऱ्याची सुरुवात सकाळी टाकईवाडी येथून झाली. त्यानंतर दत्तवाड तसेच दानवाड, जुने दानवाड, टाकई, राजापूरवाडी, खिद्रापूर व राजापूर या गावामध्ये प्रचार फेरी करण्यात आली. प्रत्येक गावात आमदार यड्रावकर यांनी स्थानिक नागरिकांशी प्रत्येक संवाद साधत राजश्री शाहू विकास आघाडीच्या विकासात्मक धोरणांची माहिती दिली. यावेळी नागरिकांच्या विविध समस्या, गरजा आणि अपेक्षा ऐकून घेत त्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिरोळ तालुक्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली रस्ते विकास, पाणीपुरवठा योजना, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सोयी, शेतीसाठी पायाभूत सुविधा तसेच ग्रामीण विकासाच्या अनेक कामांना गती मिळाल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले. विकासाच्या माध्यमातूनच सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचवता येते. हा विकासाचा प्रवाह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी शाहू आघाडीच्या उमेदवारांना विजयी करणे गरजेचे आहे, असे आवाहन देखील यावेळी मतदारांना केले. या प्रचार दौऱ्यात माजी आमदार उल्हास पाटील, रामचंद्र डांगे, भवानीसिंह घोरपडे, छत्रपती ग्रुपचे प्रमोददादा पाटील यांच्यासह राजश्री शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी, विविध आघाडींचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावागावातील कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत करत प्रचाराला सक्रिय सहभाग नोंदवला. दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात राजश्री शाहू विकास आघाडीला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे या प्रचार दौऱ्यातून स्पष्ट झाले. या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकीसाठी शाहू आघाडी अधिक आत्मविश्वासाने मैदानात उतरल्याचे चित्र दिसून आले आहे.